पिंपरी चिंचवड शहर में दहेज की बलि के कारण वैष्णवी हगावने की मौत ने मराठा समाज में भारी आक्रोश पैदा कर दिया है। मराठा समाज में होने वाली शादियों में दहेज पर रोक लगाने के लिए मराठा समाज एकजुट हो गया है। पिंपरी चिंचवड शहर में आज संपूर्ण मराठा समाज की एक महत्वपूर्ण बैठक हुई। इस बैठक में दहेज पर रोक लगाने और मराठा समाज के विवाहों के लिए आदर्श आचार संहिता तैयार करने के लिए प्रत्येक शहर में एक समिति नियुक्त करने का निर्णय लिया गया है। साथ ही शादियों में अत्यधिक खर्च से बचने, दहेज न देने, दहेज लेने वालों का बहिष्कार करने और संयुक्त विवाह समारोह आयोजित करने जैसे महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्त्वाच्या शहरांमध्ये, प्रत्येक महत्त्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे। मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे। ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा, महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी, प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिटी म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल। प्रत्येक महिन्यामध्ये त्याची दखल घेतली जाईल आणि सामुदायिक सोहळा असेल, विवाह सोहळा असेल किंवा समाजामध्ये चांगल्या परंपरा, नवीन परंपरा ज्या जुन्या रूढी आहेत त्या बंद करून चांगल्या परंपरा नवीन सुरू करण्याचा निर्धार या मराठा क्रांती मोर्चाने घेतलाय आणि त्या पद्धतीने आज आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये आलेलो आहोत। पुणे शहरात बैठक झालेली आहे। आता अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची जनजागृती केली जाईल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून। वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक या विषयाबाबत जनजागृतीची आवश्यकता पडली आणि त्या निमित्तानं पिंपरी चिंचवड मध्ये सर्व मराठा समाज, सर्व मान्यवर पुढारी आज इथे उपस्थित झाले आणि सर्वानुमते ठरलं की जसा वैष्णवी हगवणेचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला किंवा छळवणूक केल्यामुळे मृत्यू झाला तर यासाठी आपण प्रबोधन करण्याची गरज आहे। आपल्या समाजात इथून पुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण सूचना आणि काही अंमलबजावणी याच्यामध्ये केली गेली पाहिजे असं या मीटिंग मध्ये ठरलं। तर त्याच्यामध्ये एकतर हुंडा देणं याच्यावरती तर पहिला आमचा फुलस्टॉप आहे की हुंडा देणाऱ्या व्यक्तीशी आम्ही सोयरीकच करणार नाही आणि ज्या घरामध्ये सुनांना छळ केला जातो अशा कुटुंबामध्ये मुलगीही देणार नाही अशा पद्धतीने एक मेसेज केला तर खरं तर इतर समाजातल्या ज्या काही मुली आहेत, ज्या सुना म्हणून गेलेल्या आहेत तर त्यांचा त्रास होतोय, त्यांना जो त्रास होतोय तो कुठेतरी कमी होईल। आणि या माध्यमातून अजून एक गोष्ट यात नमूद करण्यात आली मीटिंग मध्ये की लग्न करताना दोन्ही कुटुंबांनी समान खर्च केले पाहिजे, आटोपशीर लग्न केलं पाहिजे। आपलेच आप्तेष्ट घेऊन 100 ते 200 लोकांमध्ये तुम्ही लग्न सोहळा पार पाडा आणि त्या ज्या लग्नासाठी जो खर्च होतो, आपण जो ठरवलेला असतो की बाबा आम्हाला 5 लाख खर्च करायचा आहे, 10 लाख खर्च करायचा आहे, 25 लाख खर्च करायचा आहे, तर या रकमेची त्या मुलीसाठी एक एफडी करून त्याची तरतूद तिच्या पुढील भवितव्यासाठी करून ठेवली पाहिजे, जेणेकरून भविष्यात जर तिला आर्थिक काही अडचणी निर्माण झाली तर त्यासाठी ती एफडी पैशा स्वरूपीची ती मदत तिला यातून मिळेल आणि खऱ्या अर्थानं समाज यातून पुढे जाईल। कारण आता काय होतंय की मोठ्या पुढाऱ्यांचं आणि मोठ्या लोकांचं अनुकरण मराठा समाजामध्ये जास्त केलं जात आहे। अरे ह्यांनी 1 कोटी रुपये खर्च केला ना, आपण 50 लाख तरी खर्च केला पाहिजे आणि या इर्षिरीमध्ये जमिनी गहाण टाकल्या जातात, जमिनी विकल्या जातात आणि वधू पिता हा कायम कर्जबाजारीच राहतो, मरेपर्यंत तो ते कर्जच फेडत राहतो। तर याला कुठेतरी एक प्रकारचं हे देण्यासाठी म्हणजे काय म्हणतात थांबवण्यासाठी याकरता खरं तर आजची ही मीटिंग झाली। भाऊसाहेब भोईर यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि पिंपरी चिंचवड मधले सर्व मान्यवर आज इथे उपस्थित होते। प्रत्येकाने अतिशय अचूक आणि योग्य सूचना केल्या। सामुदायिक विवाह इथून पुढे पार पडतील असा सुद्धा ठराव याच्यामध्ये झाला की जेणेकरून जे कुटुंब गरीब आहेत त्यांना एक प्रकारे या सामुदायिक विवाहातून एक आधार मिळेल आणि लग्न सुद्धा व्यवस्थित होतील। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।